म्हटलं की आम्हाला 2 करोड रुपयाची ऑफर आली होती आणि आम्हाला त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्जिन आम्ही तुम्हाला देऊ की तुम्ही इतक्या ते इतक्या मार्जिनमध्ये निवडून या. खासदार अमर काळेंनी हा धक्कादायक दावा करत पुन्हा एकदा चर्चेची राळ उठवून दिली आहे. निवडणुकीत लीडसह विजय मिळवून देण्यासाठी 2 कोटींची मागणी करण्यात आली होती. फक्त मीच नव्हे तर अनेकांना अशी ऑफर आल्याचं अमर काळेंनी म्हटलंय. मीच नाही, माझ्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी लोकसभा किंवा विधानसभा कॉन्टेस्ट केली. अशा अनेक लोकांना आमचे इथले पेठे, गुणेश्वरजी पेठे, आता काल मी त्यांच्यासोबत होतो तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला 2 करोड रुपयाची ऑफर आली होती आणि आम्हाला त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्जिन आम्ही तुम्हाला देऊ की तुम्ही इतक्या ते इतक्या मार्जिनमध्ये निवडून या. पण तो 2 CR तुम्हाला द्यावं लागेल. आणि जे ऑफर्स गुणेश्वर पेठेंना आली, लोकसभेच्या वेळेला मलासुद्धा ती ऑफर आली होती, परंतु इतका पैसा आणायचा कुठून? आणि माझ्यासारख्या नाही, अनेक लोकांना आपण पर्सनली जर अनेक विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत ज्यांनी विधानसभा किंवा लोकसभा कॉन्टेस्ट केली, अशा लोकांना जर आपण विचारलं ते तर सुद्धा तुम्हाला त्यांना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील. ही काही नवीन बाब नाही आहे. गुणेश्वर पेठे विधानसभेच्या दरम्यान ऑफर आले होती, किती लोक आले होते, काय आले होते? नाही, काल आता मी त्यांच्यासोबत होतो आणि काल असताना त्यांनी मला हे सांगितलं होतं. काल जेव्हा आम्ही प्रवीण कुंटे साहेब जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळे पवारसाहेब त्यांच्या घरी भेटायला गेले होते, त्यावेळेला आम्ही सोबत त्यांच्या होतो. त्यावेळेला गुणेश्वर पेठेंनी मला हे सांगितलं होतं की मलासुद्धा 2 करोडचा ऑफर आला. आणि तेच काय आता अनेक लोकांना आले आहेत, मलासुद्धा आलं आहे. मी लोकसभा जेव्हा लढली तेव्हासुद्धा मला ऑफर आला होता. नाही, पॉलिटिकल लोक नव्हते. कोणाच्या तरी मिडिएटरच्या माध्यमातून अप्रोच झालेले लोक होते आणि या मार्गाने जायचंच नव्हतं, त्यामुळे त्या खोलामध्ये आम्ही गेलो नाही. आणि इतका पैसा कुठं ॲडजस्ट करून देणं हे सुद्धा पॉसिबल नसल्यामुळं त्या गोष्टीमध्ये आम्ही काही फार लक्ष दिलं नाही. परंतु ऑफर आले याच्यामध्ये मात्र कुठलेच हे नाही आहे. ऑफर 100% आले, मीच नाही अनेक लोकांना आले. निवडणुकीचे निकाल मॅनेज होत असतील तर देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीतही घोटाळा झाला असा दावा अमर काळेंनी केलाय. ज्यावेळेला मोदी साहेब अपोजिशनमध्ये होते त्यावेळेला त्यांनी EVMचा विरोध केलेला आहे. आज जेव्हा पत्रकारांनी मला विचारलं मी निवडून आल्यानंतर की आता तुम्ही निवडून आले, तुमचं EVMच्या बद्दल मत काय, तेव्हासुद्धा मी हेच बोललो ना की मी निवडून आलो तरी EVM आम्हाला नको आणि मी पडलो तरी EVM नको. ही आमचे क्लिअर स्टँड आहे. त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील. आणि अक्कलकोटचं उदाहरण आहे की ज्या उमेदवारांनी ज्या बूथवर मतदान केलं त्या बूथवर त्याला 0 मत आहे. हाऊ इज इट पॉसिबल? कसं शक्य आहे की जो उमेदवार ज्या बूथवर मतदान करतो त्या बूथवर त्याला 0 मत पडू शकतं? हे कसं शक्य आहे? आपले अशोक वानखेडे जे पत्रकार आहेत त्यांनी हा किस्सा एका डिबेटमध्ये त्यावेळेला सांगितलं होतं. त्या उमेदवाराचं मला नाव माहीत नाही, परंतु जिल्हा सोलापूर आहे आणि विधानसभा अक्कलकोट आहे, एवढं मी डेफिनेटली सांगतो. आणि असे एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला भेटतील. तुमच्या मनसेचा उमेदवार होता, घरातले 4 वोट होते, ज्या बूथवर मतदान केलं तिथं 2च मतं पडले. असे अनेक उदाहरणं आहेत. शरद पवारांनी काल दिल्लीमध्ये मला काही लोक विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत भेटायला आले होते. विधानसभेच्या 160 जागा जिंकून देण्याची त्या दोघांनी गॅरंटी दिली होती असा दावा केला होता. आज अमर काळेंनीही त्याच पद्धतीनं गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे अशा ऑफर देणारे लोक कोण होते याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नागपूरहून योगेश पांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.